हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. MST-CET सिरीजच्या नवीन सेक्शनमध्ये म्हणजेच चॅप्टर नंबर 15 मध्ये इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री यात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघा मित्रांनो, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड केले आहे. दॅट इज आजचा आपला जो आहे दॅट इज पार्ट 1. ओके, सो इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री आपण दोन पार्टमध्ये कंप्लीट करून घेणार. ओके, सो इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीचे थेरोटिकल लेक्चर्स बघण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक शेअर केलेले आहेत. सोबतच इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री MST-CETच्या दृष्टीने तुम्हाला जर प्रिपेअर करायचं असेल तर अगदी फक्त 15 ते 17 मिनिटांमध्ये तुमचा इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री कंप्लीट होतो. सो क्विक रिव्हिजनसाठी देखील व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे. सो जस्ट वन क्लिकवर जाऊन तुम्ही MST-CETच्या दृष्टीने इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीचा प्रिपरेशन करू शकतात. सोबतच इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या चॅप्टरच्या ज्या नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेल्या आहेत, ज्या नोट्स तुम्हाला स्टेट बोर्डच्या प्रिपरेशनसाठी नक्कीच मदत करतील. सो चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. सो स्टुडंट्स, दिस इज अवर फर्स्ट MCQ. बघा आपला पहिला MCQ काय दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स नायट्रोजन. सांगायला नक्कीच आवडेल की प्रत्येक MCQ सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 20 सेकंड्स दिले जातील. विदिन 20 सेकंड तुम्हाला आन्सर करायचं आहे. ओके, सो विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स नायट्रोजन. बघा नायट्रोजन खालीलपैकी कोणामध्ये असणार आहे. इट इज इन अ टेफ्लॉन, पर्लॉन, टेरिलिन, PVC. युअर टाइम स्टार्ट्स नाव. फास्ट आन्सर करायचं आहे. बघा एकदम थेरोटिकल क्वेश्चन्स असल्यामुळे तुम्हाला 20 सेकंड्स खूप जास्त झाले पाहिजेत. पटापट आन्सर करायचं आहे. थेरोटिकल क्वेश्चन्स असतात या चॅप्टरचे सर्व, त्यामुळे आन्सर द्यायला टाइम लागला नाही पाहिजे. मोनोमर्स वगैरे सगळ्या पाठ करून पेपरला जायचं आहे. ओके, सो लास्ट 5 सेकंड्स आहेत स्टुडंट, फास्ट आन्सर करायचं आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग कंटेन्स नायट्रोजन. ओके, युअर टाइम इज अप. बघा याचं करेक्ट आन्सर आहे स्टुडंट्स. इट्स करेक्ट आन्सर इज पर्लॉन. ओके, पर्लॉन. तुम्ही म्हणणार सर आता हे तर टेक्स्टबुकमध्ये कुठेच नव्हतं पर्लॉन, नवीनच ऐकलंय. सो पर्लॉन इट इज ऑल्सो नोन ॲज अ नायलॉन 6. लक्षात घ्या, पर्लॉनलाच नायलॉन 6 म्हणतात किंवा नायलॉन 6लाच पर्लॉन म्हणतात. आणि या नायलॉन 6चा जो मोनोमर असतो दॅट इज नथिंग बट ॲप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. काय असतो याचा मोनोमर? ॲप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. आणि हा ॲप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम तुम्ही बघितला असेल. इट इज लाईक दिस NH, मग नंतर C डबल बॉन्ड O आणि मध्ये राईट अशी रिंग असणार आहे त्यामध्ये. ओके, या ॲप्सिलॉन पोझिशनला तुम्हाला NH2 ग्रुप इथे बघायला मिळतो. सो यामध्ये हा नायट्रोजन आहे. करेक्ट. सो दिस इज अ करेक्ट स्ट्रक्चर ऑफ नायलॉन 6. नायलॉन 6 मध्ये तुम्हाला नायट्रोजन बघायला मिळतो आणि बाकीच्यांमध्ये नायट्रोजन बघायला मिळत नाही. चला नेक्स्ट MCQ कडे जाऊया आपण. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. बॅकेलाइट इज अ कोपॉलिमर ऑफ. ओके, बॅकेलाइटचे जे मोनोमर्स आहेत ते सांगायचे तुम्हाला. HCHO म्हणजे फॉर्मल्डिहाइड. ओके, आणि इथिलीन किंवा फॉर्मल्डिहाइड अँड फेनॉल आहे का, फेनॉल अँड इथिलीन आहे का, फेनॉल अँड मिथिलीन आहे का. युअर टाइम स्टार्ट्स नाव. फास्ट आन्सर करायचं आहे. फॉर्मल्डिहाइड फेनॉल असतो का, फेनॉल इथिलीन असतो का, की फेनॉल मिथिलीन असतो. ओके, अगदी इझी MCQज असतात. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मोनोमर्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि जे काही एक्सेप्शन्स असतील ते तर मी तुमचे क्लिअरच करून घेणार आहे. ओके, लास्ट 5 सेकंड्स आहेत. फास्ट आन्सर करायचं आहे. बॅकेलाइट वन ऑफ द कॉमन, सगळ्यात कॉमन आहे. याचे रिॲक्शन सुद्धा लक्षात ठेवायचे, पेपरला येऊ शकतात. ओके, सो इट्स करेक्ट आन्सर इज ऑप्शन 2, दॅट इज फॉर्मल्डिहाइड अँड फेनॉल. फॉर्मल्डिहाइड अँड फेनॉल या दोघांपासून बनत असतो बॅकेलाइट. ओके, नेक्स्ट इट इज अ क्रॉस लिंक स्ट्रक्चर असतं याचं बॅकेलाइटचं. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट, the nylon polyester and a cotton all possesses the strength due to. ओके, नायलॉन पॉलिस्टर मध्ये आणि कॉटन मध्ये जी स्ट्रेंथ येत असते म्हणजे जी ताकद येते पॉलिमर्स मध्ये, ती कशामुळे येते? सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक पॉलिमर मध्ये कुठला तरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं जेणेकरून ते पॉलिमर एकमेकांना होल्ड करून ठेवतात. मोनोमर्स एकमेकांना होल्ड करत असतात. काहींमध्ये ईस्टर लिंकेज असते, काहींमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते, काहींमध्ये वंडरवॉल फोर्स असतो, काही तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन देखील दाखवत असतात. सो नायलॉन पॉलिस्टर आणि कॉटन यामध्ये कोणता इंटरॅक्शन असणार आहे ते आयडेंटिफाय करायचं. वेदर इट इज हायड्रोजन बॉन्डिंग, वेंडरवॉल अट्रॅक्शन, डायपोल डायपोल इंटरॅक्शन असणार आहे की यापैकी नाही. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे. ओके,
पॉलिस्टर अँड कॉटन. ओके, पॉलिस्टर आणि कॉटन. आणि एक्झाम्पल्स देखील लक्षात ठेवा, जे सांगितले जात आहेत ते तुम्हाला पेपरला नक्कीच हेल्पफुल असणार आहे. 4 to 5 मार्क्स कुठेच गेले नाहीत पॉलिमरसाठी. ओके, लास्ट 5 सेकंड्स आहेत. ओके, युअर टाइम इज अप स्टुडंट्स. बघा तुमचा टाइम संपलेला आहे. इज करेक्ट आन्सर इज अ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात ठेवा, यामध्ये असतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. पॉलिस्टर आणि कॉटन कंटेन्स इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग टाइप्स ऑफ स्ट्रेंथ, त्यामुळे त्यांना स्ट्रेंथ येत असते. चलो नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. स्टुडंट्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. विच वन इज अ नॅचरल पॉलिमाइड पॉलिमर. ओके, लक्षात ठेवा वर्ड काय वापरलेला आहे, नॅचरल. पॉलिअमाइड अँड पॉलिमर असला पाहिजे. नॅचरल पॉलिअमाइड पॉलिमर. सो इट्स अ क्युप्रा अमोनियम सिल्क आहे का, की ऊल आहे, की पर्लॉनियल आहे, की ज्यूट आहे. यामध्ये 3 तरी मला नॅचरल बघायला मिळतात, दॅट इज सिल्क, ऊल आणि ज्यूट. ओके, सो यापैकी आन्सर असलं पाहिजे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे. क्युप्रोमोनियम सिल्क आहे, ऊल आहे, पर्लॉन आहे, की ज्यूट आहे. नॅचरल पॉलिअमाइड, अमाइड पाहिजे त्यामध्ये फॉर्मेशन. ओके, पॉलिअमाइड पॉलिमर असला पाहिजे. लास्ट 5 सेकंड्स, पटकन आन्सर करायचं आहे. अगदी सिंपल आणि थेरॉटिकल एमसीक्यूज असतात. ओके, सो हे एमसीक्यूज तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला फक्त रीडिंग करायची आहे. थेरॉटिकल आहे बॉस, याच्यामध्ये सगळं फक्त रट्टा मारायचा आहे. जास्त वेळ घालवायचा नाही. फास्ट एक्झाम्पल्स प्रिपेअर करायचे असतात. तुम्हाला एकदम शॉर्ट व्हिडिओ दिलेला आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघितला तरी तुमचं प्रिपरेशन होईल. एमसीक्यू आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सचं देखील एमएसटी सीईटी प्रिपरेशन योग्य रीतीने झालं पाहिजे. सोबतच तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देखील प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, सो टेलिग्रामला व्हिजिट करून तुम्हाला ज्या काही नोट्स मी प्रोव्हाइड करणार आहे त्या थेरॉटिकल नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये जर हव्या असतील तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊन जा. त्यासोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स देखील तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. ओके, सो हा जो एमसीक्यू होता यामध्ये होता नॅचरल पॉलिमाइड पॉलिमर विचारला होता. सो नॅचरल पॉलिमाइड पॉलिमर यांच्यामध्ये आहे दॅट इज नथिंग बट अ ऊल. ऊल इज अ एक्झाम्पल ऑफ नॅचरल पॉलिमाइड पॉलिमर. ओके, नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. सो स्टुडंट, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. नॅचरल रबर इज अ. ओके, नॅचरल रबर इज अ. नॅचरल रबर एक टाईपचा काय रे, पॉलिमर आहे. पण तो कशामुळे बनतो, पॉलिस्टरमुळे बनत असतो, पॉलिअमाइड्समुळे बनतो, की पॉलिआयसोपिरिन्समुळे बनतो, की पॉलिसॅकराइड्समुळे बनतो. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं. नॅचरल रबर, व्हल्कनायझेशन ऑफ रबर. ओके, अशा काही कन्सेप्ट आठवत असतील तुम्हाला, स्ट्रक्चर्स वगैरे बघितले असतील व्यवस्थित याचे, तुम्हाला लगेच आन्सर आलं पाहिजे. एक युनिट होता इथे कुठेतरी, तो युनिट नॅचरल रबरमध्ये नक्कीच वापरला होता. ओके, सो स्टुडंट्स, युअर टाइम इज अप. बघा तुमचा टाइम संपलेला आहे. लक्षात ठेवा, नॅचरल रबर आला तर याच्यामध्ये जो नॅचरल रबर म्हणजेच असतो पॉलिआयसोपिरिन. इट्स अ पॉलिमर ऑफ आयसोपिरिन. हा कसला पॉलिमर असतो, आयसोपिरिनचा असतो. सो नॅचरल रबर सोबत लगेच लक्षात ठेवायची दुसरी कन्सेप्ट दॅट इज व्हल्कनायझेशन ऑफ रबर. व्हल्कनायझेशन ऑफ रबर ही प्रोसेस लगेच लक्षात ठेवायची. व्हल्कनायझेशन ऑफ रबर मध्ये काय लक्षात ठेवायचं की 1839 मध्ये चार्ल्स गुडियर म्हणून एक सायंटिस्ट होते. ओके, चार्ल्स गुडियर नावाचे सायंटिस्ट होते. यांनी ती प्रोसेस फाइंड आउट केली होती. काय करायचे ते, की जे नॅचरल रबर आहे या नॅचरल रबरमध्ये कसली ॲडिशन करायचे, नॅचरल रबरमध्ये ॲडिशन करायचे इथे सल्फरची. आणि सल्फरमुळे जो रबर तयार व्हायचा त्याला म्हणायचं व्हल्कनाइज्ड रबर. ओके, त्याला म्हटलं जायचं व्हल्कनाइज्ड रबर. त्यामुळे याची स्ट्रेंथ इन्क्रीज व्हायची आणि प्रोसेसला म्हणायचं व्हल्कनायझेशन ऑफ रबर. कसली ॲडिशन असायची, सल्फर. लक्षात ठेवायचं ॲडिशन ऑफ सल्फर. ओके, ॲडिशन ऑफ सल्फर. ज्यावेळेस सल्फरचं पर्सेंटेज 45 to 48% मध्ये असेल तर तो जो सबस्टन्स तयार होईल त्या सबस्टन्सला म्हणायचे इबोनाइट. काय म्हटलं जायचं, इबोनाइट. ज्यावेळेस नॅचरल रबरमध्ये आपण सल्फरची ॲडिशन केली दॅट इज 45 to 48% सल्फर ज्यावेळेस यूज होईल तर तयार होणाऱ्या सबस्टन्सला म्हटलं जायचं इबोनाइट. सो लक्षात ठेवा, नॅचरल रबर सोबत एवढ्या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. त्यासोबत हा असणार आहे पॉलिआयसोपिरिन. ओके, नेक्स्ट
विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सिंथेटिक पॉलिमर? नॉट अ सिंथेटिक पॉलिमर, सिंथेटिक पॉलिमर नाही. फर्स्ट ऑफ ऑल सिंथेटिक पॉलिमर म्हणजे काय? जो नेचरमधून सिंथेटिक विचारलेला आहे तुम्हाला. सिंथेटिक म्हणजे पूर्णपणे लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर करणारा. कशात? लॅबमध्ये तयार केलेला. सो पॉलिथिन, प्लास्टिक बॅग्स, PVC पाईप्स, नायलॉन आणि लिनन. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन वरती लगेच आन्सर क्लिक झालं पाहिजे. अगदी सोपं असं आहे. पॉलिथिन, प्लास्टिक बॅग्स, PVC पाईप्स, नायलॉन, नेट्स वगैरे ऐकले असतील नायलॉनच्या, लिनन. लास्ट 5 सेकंड्स आहेत. अगदी सोपा MCQ होता. ओके, युअर टाइम इज अप स्टुडंट्स. बघा लक्ष द्या इकडे. पॉलिथिन हा लॅबमध्ये प्रिपेअर केला जातो फॉर इथिलीन. PVC इज ऑल्सो प्रिपेअर इन द लॅबोरेटरी. PVC पाईप्स वगैरे, प्लास्टिक पाईप्स तुम्ही बघितले असेल. इट्स अ प्रॉडक्ट ऑफ व्हिनिल क्लोराईड. नायलॉन 2 टाईपचे, नायलॉन 6 आणि नायलॉन 6. एक आहे नायलॉन 10, 610 पण असतो, नायलॉन 6 पण असतो. ओके, आणि नेक्स्ट आहे दॅट इज लिनन. लिनन हा पूर्णपणे नॅचरल पॉलिमर आहे. इट इज ऑब्टेन फ्रॉम द प्लांट ओरिजिनचा हा नॅचरल पॉलिमर आहे, दॅट इज लिनन. ओके, सो नॉट अ सिंथेटिक कोण नाहीये तर लिनन नाहीये, कारण की हा आपल्याला प्लांट पासून मिळत असतो. कुठल्या लॅबोरेटरीमध्ये आपण त्याला तयार करत नाही. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. काय सांगितलेलं आहे की नॅचरल रबर इज अ बेसिकली अ पॉलिमर ऑफ. बघा नॅचरल रबर कसला पॉलिमर असणार आहे? वेदर इट इज अ निओपिरिन, आयसोपिरिन, क्लोरोपिरिन की ब्युटाडाईन. बघा थोड्या वेळपूर्वी आपण आत्ताच डिस्कस केला होता नॅचरल रबर. सो नॅचरल रबर संबंधित सर्व इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर केली होती. सो तुम्हाला सांगायचं आहे त्याचा मोनोमर काय असणार आहे. त्याच्या याचा कॉमन नेम जे असतो ते कॉमन नेम मध्येच त्याचं नाव होतं. सो तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओच्या एंडमध्ये. ओके, सो यासाठी आपण कुठलाही टाइम देणार नाहीये. तो तुम्ही आन्सर करायचं याचं कमेंटमध्ये. चला आपण आता नेक्स्ट MCQ कडे जाऊया डायरेक्टली. सो स्टुडंट, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. Buna S is a, okay, Buna S is a natural polymer, synthetic polymer, sulfur polymer or none of this. First of all, Buna S चं नाव काय असणार आहे? Buna S. So Bu means butadiene. N means sodium and S means styrene. Okay, this is Buna S. हा होतो Buna S चा लॉंग फॉर्म. सो वेदर इट इज अ नॅचरल आहे का की सेमी सिंथेटिक आहे की सल्फर आहे की नन ऑफ दिस. युअर टाइम स्टार्ट्स नाव. बघा नावातच दिलेलं आहे. बुनाचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहित असला पाहिजे. इट्स अ ब्युटाडाईन, सोडियम, स्टायरीन या तिघांचं कॉम्बिनेशन असतं बुना एस. सो लास्ट 10 सेकंड्स आहेत. पटकन आन्सर करायचं आहे. वेदर इट इज नॅचरल, सेमी सिंथेटिक, सल्फर और पॉलिमर और नन ऑफ दिस. ओके, युअर टाइम इज अप. तुमचा टाइम संपलेला स्टुडंट. इट्स करेक्ट आन्सर इट्स अ सिंथेटिक. बघा सिंथेटिक पॉलिमर, कारण की स्टायरीन हा कंपाऊंड पूर्णपणे लॅबोरेटरी मधला आहे, ब्युटाडाईन सुद्धा लॅबोरेटरी मधला आहे. सो इट्स अ सिंथेटिक पॉलिमर. चलो नेक्स्ट MCQ कडे जाऊया आपण. सो स्टुडंट, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ कंडेन्सेशन पॉलिमर. कंडेन्सेशन पॉलिमरचं एक्झाम्पल विचारलेलं आहे तुम्हाला. सो युअर ऑप्शन्स आर पॉलिथिन, ओरलॉन, PVC, टेरिलिन. कोणामध्ये कंडेन्सेशन होत असताना एक स्मॉल मॉलिक्यूल बाहेर पडत असतो. युअर टाइम स्टार्ट्स नाव. ओके, विदिन 20 सेकंड्स आन्सर करायचं एकदम फास्ट. अगदी सोपासा MCQ आहे. कंडेन्सेशन टेरिलिन मध्ये होतं का, PVC मध्ये होतं, ओरलॉन मध्ये होतं की पॉलिथिन मध्ये होतं? लक्षात ठेवा, कंडेन्सेशनचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. सो कंडेन्सेशनचे एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात असले पाहिजे. ओके, युअर टाइम इज अप. दिस करेक्ट आन्सर आहे टेरिलिन. टेरिलिन हे याचं करेक्ट आन्सर आहे. दिस इज द ओनली कंडेन्सेशन पॉलिमर. ऑल आर, हे बाकीचे जे असणार आहे हे सगळे ॲडिशन पॉलिमर असणार आहे. सो नेक्स्ट MCQ कडे जाऊया आपण. सो स्टुडंट, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. अन एक्झाम्पल ऑफ अ चेन ग्रोथ पॉलिमर. चेन ग्रोथ होणार आहे, म्हणजे चेन ग्रोथ तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. एकदा चेन स्टार्ट झाल्यानंतर कंटिन्युअसली ती चालूच असणार आहे. सो वेदर इट इज नायलॉन 6, बॅकेलाइट, टेरिलिन आहे की टेफ्लॉन आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. बघा चेन ग्रोथचं एक्झाम्पल विचारलंय तुम्हाला. चेन ग्रोथ एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगितलं होतं. एक्झाम्पल्स खूप इम्पॉर्टंट असणार आहे. इथे तुम्हाला एक्झाम्पल्स व्यवस्थित प्रिपेअर्ड करायचे आहेत स्टुडंट्स. ओके, सांगा पटकन, व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ चेन ग्रोथ पॉलिमर? ओके, युअर टाइम इज अप. टाइम अप झालेला आहे तुमचा.
बघा इथे नायलॉन 66 आहे, हा स्टेप ग्रोथमध्ये येतो. बॅकेलाइट सुद्धा स्टेप ग्रोथमध्ये येत असतो. टेरेलिन सुद्धा स्टेप ग्रोथमध्ये येत असतो. आणि इट्स करेक्ट आन्सर इज अ टेफ्लॉन. टेफ्लॉन हा तुमचा चेन ग्रोथ पॉलिमर आहे. टेफ्लॉन हा काय आहे? चेन ग्रोथ पॉलिमर आहे. याची एकदा का चेन स्टार्ट झाल्यानंतर हा कंटिन्युअसली पुढे जात असतो. सो स्टुडंट्स बघा, व्हिडिओच्या एंडमध्ये दॅट इज इथे तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करून दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, जिथे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स अवेलेबल करून दिले आहे. सोबतच मी तुमच्यासोबत इथे डिस्कस करणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. ओके, नोट्स तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. सोबतच डिफरंट MCQs देखील इथे आपण बघणार आहोत. सोबतच तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव तर माहितीच आहे, गुणवंत माळी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. इथे तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे 9518920195. सो तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही माझ्यासोबत इझिली शेअर करू शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय. आपण उद्या भेटूया इव्हिनिंगला 7:15 PM ला. ओके, सो बाय बाय.